या वार करी संताचा, वार करे संताचा, वार करी संताचा, वार करे संताचा। मस्तक हे पायावारी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी हे पायावारी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर, जुळतो कसे काळी, वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर, जोडितो कसे काळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कसे काळी, आपण असावे जवळ, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळ, कर जोडितो कसे काळी, आपण असावे जवळ, कर जोडितो कसे काळी, कर जोडितो कसे काळी, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळ, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे कसे काळी। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज, महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु मराठी मानावर आदिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न वलगाडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया। तुकोबरायांचा अभंग चिंतनासाठी निवडलाय। जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये प्रतिपादन करतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी ह्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलोय ना, ते जन्माला आल्यामुळं माझा खऱ्या अर्थाने शेवट गोड झाला। पण कशामुळं शेवट गोड झाला? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। निजाचं माहेर म्हणजे पंढरपूर, भेटी रखुमाईचा वर म्हणजे तो पांडुरंग परमात्मा। आणि पंढरपुरामध्ये गेलो, पांडुरंग परमात्म्याची भेट झाली, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला। त्या भगवान परमात्म्याचा चेहरा बघितलाय, भगवंताचं गोजीरवाने रूप मी बघितलं आणि भगवंताचा चेहरा बघितल्याबरोबर माझं पूर्वजन्मीचं सगळं दुःख संपलं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पूर्वजन्मीचं दुःख संपलंय, त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, मला त्या भगवान परमात्म्याची स्तुती करायची होती, भगवंताचं कौतुक करायचं होतं। पण काय सांगू, माझी वाणी खुंटीत झाली। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला। श्री क्षेत्र माळवाडगाव उर्फ भवानी वाडगाव, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी गंगा भागीरथी भामाबाई वामनराव पाटील आसने काकूंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा चालू असणारा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा, सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आसने पाटील परिवाराने केलं। खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा लागेल, कारण रात्रीच महाराज बोलून गेले की एक श्राद्ध करायला आम्हाला जीवर येत आहे, पण हा 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आज पार पडत आहे। आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली। विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला
या कार्यक्रमाकरता आभाळा एवढी माणसं आज उपस्थित आहे. खरोखर माझं भाग्य म्हणावं लागेल विकास महाराज. आज जर विचार केला ना, मोठमोठे गायनाचार्य, टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतील भजनी मंडळ असतील, इकडं गावातील सगळे भजनी मंडळ असतील, इकडून जर सुरुवात केली आमच्या गावाचं भूषण, कारण युवा कीर्तनकारामधलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे माझे बंधू किरणजी महाराज हराळे ते सुद्धा उपस्थित आहेत. दुसरे असे असणारे माझे मित्र नेहमी माझ्याबरोबर असतात. आपल्या परिसराचं वैभव असणारे रावसाहेबजी महाराज वेताळ आहेत. दुसरे आमच्या गाढे परिवाराचं भूषण, कारण ज्यांचा आवाज उभा महाराष्ट्र आज ऐकतोय. आवाजाची जी लपक असेल, आवाजामधला तो गोडवा असेल, स्वभावामधला जो गोडवा असेल, त्याच्यामुळं त्यांनी अख्खा महाराष्ट्र जिंकला आहे. कारण आज योग म्हणावा लागेल का, कारण दादानी 1 वर्षापासूनच तारीख त्यांना दिली होती. योगायोग सापडले 4 दिवस, आता पुढचे 3 दिवस काय सांगता येत नाही. त्यांना सुद्धा अमोलजी महाराज गाडे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. दुसरे असे असणारे माझे मित्र अनिलजी महाराज उंदरे मामासुद्धा आज उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद देतो. इकडं आपल्या परिसराचं एक लेकरू ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी या ठिकाणी मधुकरी मागून त्या माऊलीच्या दरबारामध्ये शिक्षण घेतलं आहे. संस्थेमध्ये जे होते असे असणारे माझे मित्र विकतजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आता इकडं सगळेच, आता सगळे गावातील भजनी मंडळ, आता आमच्या अरुणबाई असतील, सगळेच. आता सगळ्यांची नावं घेत नाही, कारण नावं घेत बसलो तो आपला वेळ इथंच जाईन. मागं आडबंगनाथ संस्थांचे सगळे बालगोपाळ उभे, इकडं गावातील भजनी मंडळ, भावांडांचं भजनी मंडळ, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याच परिसराचा ज्यांचा हात गोड आहे, स्वभावसुद्धा गोड आहे, परमेश्वरजी महाराज भारत, ते सुद्धा मृदंगा करता आपल्याला मिळाले, ते बी आपलं भाग्य मानावं लागेल. समोर बसणारे मातावर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, भामाटांवरून आलेले आमचे चेअरमन तात्यासुद्धा उपस्थित आहेत, स्वतः मामा उपस्थित आहेत. आपल्याच गावामधले विनेकरी असणारे आमचे अण्णाभाऊ असणे पाटीलसुद्धा उपस्थित आहेत. आपल्याच गावचे एक राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, समाजामध्ये जे कार्य करण्याचे अनेक प्रकार असतात. कोणी समाजसेवा करत असताना वेगवेगळ्या प्रकारची समाजसेवा असते. जे पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रभर ज्यांचं नाव होतं ते आपले भाऊसाहेबजी महाराज काळे, ते सुद्धा उपस्थित आहे. महाराज म्हटलं बरं का. बातम्या सप्ताहाच्या असो, सांप्रदायिक बातम्या ते नेहमी देत असतात. त्यांच्याच पाठीमागे असणारे आमचे मित्र नेहमी कार्यक्रम कुठेही असो कार्यक्रमाला उपस्थित असतात. संदीप भाऊ असणे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. समोर बसणारे आता सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही. आणि ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर मंडप आहे, आमचे आतिशवादन दादांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी गोड आवाज दिला आहे. आज संत भोजन त्यांच्याकडेच होतं. विकास महाराज तुम्ही थोडी लेट झाली. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन नियोजन असणे पाटील परिवाराने केलं. खरोखर मी सांगेल की नेहमी गणपत मामा जर म्हणलं तर आमच्या परिवारच म्हणावं लागेल. जो पाहुण्यारावळ्यांचा जो परिवार आहे ना, त्याच्यामधले एक आदर्श व्यक्तिमत्व मानलेलं आहे. कारण मामांनी एक कार्यक्रम सुद्धा कुठल्याही प्रकारचा सोडला नाही. कोणाचा असो, छोटा कार्यक्रम असो, मोठा कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे मुलं असतील, तिने आमचे दादा असतील, बबन दादा असेल, ॲडव्होकेट वकील साहेब असतील, डॉक्टर राजेंद्र आसने असतील. कारण त्यांचं सुद्धा, डॉक्टरांचं सुद्धा एक मोठं कार्य आहे बरं का अमोलजी महाराज. कारण संभाजीनगरमध्ये तुमच्या लोकांचा लई संपर्क येत नाही, पण आमचा नेहमी संपर्क असतो. कधी डॉक्टर साहेबांना फोन करा का, ते नेहमी कोणाची सेवा असो, एखादा गरीबाचा जरी त्या पेशंट गेला ना हेडगेवारला, तरी त्यांना फोन करून सांगितलं ते कधी आळस करत नाही. काय असतं, पेशंटला फक्त एक आधार हवा असतोय, कुणीतरी आपल्या परिचयचं आहे म्हणून त्यांनी सुद्धा आम्ही कधीही फोन करू ते त्या ठिकाणी पेशंटला भेटण्याकरता, पेशंटला जे कमी असेल ते त्याच्याकरता जायचे. दुसरे असे असणारे आमच्या आमच्या परिवाराचं जे भूषण असेल, विलासरावजी आसने साहेब, ते सुद्धा आम्ही जर शिर्डीला गेलो तिथं सुद्धा काही जर अडचण आली, शिर्डीला तर आली अडचण, ती सुद्धा पूर्ण करतात. आता त्यांनी देण काढलं म्हणून सांगतोय. आम्ही एकदा पंढरपूरला गेली, ते म्हटले तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे का, म्हटले हो, तुम्ही चिंता करू नका. तिथले PSI त्यांना फोन केला त्यांनी आणि आमचं दर्शन घडून दिलं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे असं महान असं कार्य असणार हा परिवार. या काकूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेच उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन शिवेकडे बोलतोय. विठ्ठल विठ्ठल
वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्त्वाचे विधी करावं लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे म्हणून आम्ही कर्मकांड असेल, श्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, हे विधिवत आम्ही पार पाडल्या पाहिजे. जर आमचे पितर जर प्रसन्न झाले ना तो आम्हाला आशीर्वाद मिळत असतोय. जर पितरांचा कोप झाला तर आमच्या संसारामध्ये आम्हाला समाधान सुख मिळत नाही. म्हणून हे हिंदू धर्मामध्ये केले जाणारे हे कर्मकांड सगळ्यात महत्वाचं आहे. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर 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 आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, 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 तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद दे, तुका म्हणे पितर आशीर्वाद दे, तुका म्हणे पितर आशीर्वाद दे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते म्हणून आम्ही कर्मकांड व्यवस्थितरित्या पार पाडलं पाहिजे. या विश्वाचा नेहमी, या जगाचा नेहमी जो जन्माला आलाय ना त्याला जावाच लागणार आहे. या ठिकाणी कोणीच राहायला आला नाही. जातस्य ही ध्रुवमूर्ती ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहरीर्ते नतम सोचितु मरशी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पण कधी? ज्यावेळेस अर्जुनाचा रथ कौरव सैन्याच्या पुढे नेऊन उभा केलाय भगवंतानी, आणि रथ उभं केल्याबरोबर अर्जुनाने बघितलं देवा हे सगळे माझेच आहे ना, कुणी माझे भाऊ आहेत, कुणी माझे चुलते आहेत, कुणी माझे गुरुजन आहेत. देवा यांना मारून हे पाप कुठं फिडू देवा मी. देवा त्याच्यापेक्षा मला हे राज्यच नको ना, कुठंतरी झोळी घेईन माझं जीवन व्यतीत करीन म्हणले, नकोय मला हे राज्य. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी हा श्लोक वापरला, जातस्य ही ध्रुवमूर्ती ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहरीर्तीन्न तुम सोचितु मरशी. अर्जुना कशाचा विचार करतोय? अर्जुना तू मारले तरच ते मरणार आहे का? नाही अर्जुना, तू नाही मारली तरी ते मरणार आहे, आणि तू मारले तरीही ते मरणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. हे सृष्टीचा नेम आहे. जो जन्माला येणार आहे तो मरणार आहे. हे कालचक्र सृष्टीचं चालू राहणार आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, जो देहरूपी गावाला येतोय ना त्याला जावाच लागतं. नाही देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार, त्यासी काळोबा खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार, त्यासी काळोबा खाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, जाणार जाणार, जाणार जाणार. देह जाणार जाणार, त्याशी काळोबा खाणार. म्हणून आम्हाला प्रत्येकाला जायचं. पण माऊली ज्ञानोबा राय जन्माच्या सोहळ्याला किंमत नाही देत. माऊली ज्ञानोबा राय मृत्यूच्या सोहळ्याला किंमत देत आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, ज्याचा मृत्यूचा सोहळा होतोय ना तो खरा भाग्यवान आहे. मग मृत्यूचा सोहळा कोणाचा होतो? आमच्या संत महात्म्याचा मृत्यूचा सोहळा होतोय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा समाधी सोहळा तुमच्या आमच्या डोळ्यांनी बघितला. कशाचं प्रतीक होतंय? त्या बेटावरती जागा पुरत नव्हती. हे कशाचं प्रतीक आहे? त्या महात्म्यानं आयुष्यभर हाडाचे काढा केले. तुम्ही आम्हाला जो परमार्थ शिकवला ना त्याचं प्रतीक होतं ते. तुमचा आमचा मृत्यूचा सोहळा नाही होत, संत महात्म्यांचा मृत्यूचा सोहळा होत असतो. एक दुसरा ज्याचा मृत्यूचा सोहळा होता तो म्हणजे आमचा सीमेवर लढणारा सैनिक, त्याचा एक मृत्यूचा सोहळा होत असतो. तो सैनिक रात्रंदिवस लढत असतोय. स्वतःच्या परिवाराची काळजी करत नाही, बायकोची काळजी करत नाही, मुलाची काळजी कळत नाही, पण अखंड सीमेवरती लढत असतो, छाताडावरती गोळ्या झेलत असतो तो सैनिक. त्याचा एक मृत्यूचा सोहळा होता. दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल
लढणारा सैनिक त्याचा एक मृत्यूचा सोहळा होत असतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जन्माच्या सोहळ्याला किंमत देत नाही पण मृत्यूच्या सोहळ्याला किंमत देत आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात का खऱ्या अर्थाने शेवट होतो भला माझा भाऊ गोड झाला. कारण जीवन जगत असताना तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. जो समाजासाठी जगतोय, देशासाठी जगतोय, धर्मासाठी जगतोय, त्याचा खऱ्या अर्थाने मागं कीर्ती मागं राहत असते. म्हणून जीवन जगत असताना आमच्या संसारामध्ये आम्ही शोधत असतो का आम्हाला सुख मिळायला पाहिजे. संसारामध्ये काय शोधतो आपण? संसारामध्ये आम्हाला प्रत्येकाला वाटत असतं की ह्या संसारामध्ये आम्हाला सुख मिळावा, समाधान मिळावा. पण ते सुख समाधान कधी मिळणार आहे? कारण साधनामध्ये आम्हाला सुख मिळणार नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मा याचे लाहे ते तर जीव होय तया नाम सुख. मग माणसामध्ये सुख असणारे, त्या संतांच्या सानिध्यामध्ये सुख आम्हाला मिळणारे, समाधान मिळणारे, तसं आम्हाला सुख समाधान मिळू शकत नाही. संसारामध्ये आम्ही किती धन कमवलं, किती पैसा कमवला, सुख मिळणार आहे का? नाही. शेवटी तो धन, तो पैसा आम्हाला दुःखच देणार आहे. विठ्ठल बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हा दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, आहे हा संसार. महाराज सांगतात दुःख बांधवडी हाय संसार. कारण धन आम्ही जर भरपूर कमवलं तर आम्हाला समाधान सुख मिळणार नाही. कधी मिळेल? आम्ही जर संतांच्या सानिध्यामध्ये गेलो तरच आम्हाला सुख समाधान आमच्या संसारामध्ये मिळणार आहे. तसं मिळूच शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती होता, श्रीमंत होता, पैसा गडगंज आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडं, पण त्याला सुखाची झोप लागत नव्हती. सुखाची झोप येत नव्हता. म्हणून तो एका डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टर साहेबाला म्हणला, डॉक्टर साहेब मला सुखाची झोप येत नाही हो, झोप येण्याकरता काहीतरी उपाय सांगा ना. आता डॉक्टर साहेबाकडे जर गेलं, डॉक्टर आहेत आता राजेंद्र पाटील असणे, डॉक्टर साहेबाकडे जर माणूस गेला तो काय लिहिल डॉक्टर म्हणे काय नाही, तुम्हाला झोपेच्या गोळ्या घ्यावा लागेल, दुसरं काय पर्याय. तू म्हणे हो डॉक्टर साहेब गोळ्या कशा घेणार, दररोज गोळ्या घेऊन घेऊन किडन्या खराब होतील, दररोज कशी गोळी घेणार डॉक्टर साहेब, दुसरा काही उपाय? डॉक्टर म्हणे दुसरा काही उपाय नाही. त्याने विचार केला गोळ्या जमणार नाही, घरी निघाला पुन्हा. आणि घरी जात असताना रस्त्यामध्ये त्याला एक साधू महात्मा भेटले. साधू महात्मा भेटल्याबरोबर साधू महात्म्याचं दर्शन घेतलं आणि म्हणला, साधू महाराज मला सुखाची झोप लागत नाही हो, धन भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, कशाचीच कमी नाही घरामध्ये, पण सुखाची झोप मला येत नाही, झोप येण्याकरता काहीतरी उपाय सांगा ना. डॉक्टर साधू महाराज म्हटले सोपा उपाय. म्हटले काय? म्हणे काय नाही, ज्याला सुखाची झोप लागते ना म्हटले त्याचा शर्ट घालून झोपायचं. म्हणजे तो म्हणे बरं आहे, सोपं आहे व सगळ्यात. ज्याला झोप लागत नाही त्याचा शर्ट घालून झोपला म्हणजे झोप लागेल. त्यांना विचार केला ज्याला झोप लागते त्याला शोधावं लागेल ना पहिल्यांदा. त्याने विचार केला डॉक्टर साहेबाला सुखाची झोप लागत असेल, तर डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टर साहेबाला म्हणला, डॉक्टर साहेब मला सुखाची झोप येत नाही, पण आता गोळ्या बिळ्या देऊ नका, पण एका साधूने मला सांगितलं की ज्याचा शर्ट, ज्याला सुखाची झोप लागते ना त्याचा शर्ट घालून झोपायचं म्हणजे झोप लागेल, तुमचा एक शर्ट द्या म्हटले मला. डॉक्टर साहेब म्हणे कशाला? म्हणे मला घालण्याकरता. डॉक्टर म्हणे तुला कोण म्हणतं मला झोप लागते? तो म्हणे तुम्हाला काय झालं नाही झोप लागायला? अरे म्हणे 1 कोटीचं हॉस्पिटल टाकलं, 1 कोटी रुपये कर्ज काढलं, त्याचे हप्ते फेडता फेडता मी जाम झालोय, मला सुद्धा झोप लागत नाही म्हटले. तो म्हणला एक काम करा ना, तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण ज्याला सुखाची झोप लागते त्याला शोधू म्हटले. दोघंही एका इंजिनियर साहेबाकडे गेले. त्याला म्हणते तुझे 2 शर्ट दे आम्हाला घालण्याकरता. एका साधूनं सांगितलं ज्याला सुखाची झोप लागते त्याचा शर्ट घालायचा. तो इंजिनियर म्हणे तुम्हाला कोण म्हणतं मला झोप लागते? अरे मला सुद्धा झोप लागत नाही बाबा म्हटले, डांबरामध्ये राखेल टाकून टाकून माझी सुद्धा झोप उडाली. म्हणजे तो म्हणे मला सुद्धा झोप येत नाही. मग ते म्हणे तूही चल आमच्या बरोबर. असं करता करता 10 जण एका ठिकाणी जमा झाले. ज्याला सुखाची झोप लागते तो सापडाना. मग एका खेड्यागावाकडे निघाले. जात असताना रस्त्यामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली एक शेतकऱ्याने आऊत सोडलं होतं. बैलाला ते चारा टाकला, बायकोनं दिलेली गरम भाकर होती बाजरीच्या, मिरची चटणी बरोबर दाबून आणली आणि उघडा भम होऊन त्या आंब्याच्या झाडाखाली झोपला होता. रस्त्याने चालता चालता यांनी त्याला बघितलं.
हे म्हणले अरे सापडला, म्हणले सुखाची झोप लागणार. त्याच्याकडे पळतच सुटले. तिथं गेल्या त्याला बळजबरी उठवलं. तो उठला. तो म्हणे अरे कशाला उठवतं मला? अरे नाही म्हणे तुला सुखाची झोप. मग सुखाची झोप लागते ना म्हणे. म्हणे दिवसा झोपल्यावर तुला रात्री झोप लागते का? तो म्हणे का लागणार नाही. इथून गेल्यावर ते आऊत सोडायचं, बैलाला 2 गोठोडे गवत घेऊन जायचं, पुन्हा संध्याकाळी बायकोनं गरम गरम केलेला स्वयंपाक असतो दाबून आणायचा. संध्याकाळी मामा 8ला झोपायचं तर सकाळी 7लाच उठायचं. म्हटले हे म्हणे चांगलं आहे बा. म्हणे एक काम कर ना. म्हणे काय? आम्ही 10 जण आहे. म्हटले तुझे 10 शर्ट आम्हाला 10 जणाला घालायला दे ना. ते म्हणे वेडे झाले का हो? अरे मला एकच शर्ट होता, तो सुद्धा काल नांगराला गुंतून फाटला. माझ्याकडे शर्ट सुद्धा नाही म्हटले घालायला. मला हे म्हणायचं तू जगाचा मालक किती सुंदर वागला हो. ज्याच्याकडे ढिगाणा आहे त्याला झोप लागत नाही, आणि ज्याच्याकडे एक शर्ट सुद्धा घालायला नाही तो ढेकळात पडल्याबरोबर झोपी जातोय. मग आम्हाला धनाच्या पाठीमागं पळून, पैशाच्या पाठीमागं पळून झोप लागणार आहे का? सुख मिळणार आहे का? नाही. आम्हाला सुख समाधान हवं असेल तर आम्हाला माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावं लागणार आहे. जगद्गुरु तुकोबारा याच्या गाथ्याचं भजन आम्हाला करावं लागणार आहे. त्या संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहावं लागणार आहे. तेव्हा आम्हाला सुखाची झोप लागणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारामध्ये धन कमवा, पण त्या धनाबरोबर आम्हाला संतांची संगत सगळ्यात महत्वाची. संतांचे विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरणात आणले पाहिजे. आपल्या भारतामध्ये एक रमण महर्षी नावाचे सगळ्यात मोठे महात्मा होऊन गेले जुन्या काळामध्ये. दिल्लीच्या जवळ त्यांचा एक आश्रम होता, आणि तो आश्रम एवढा मोठा होता, भरपूर मोठा आश्रम होता. पण आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? ते सर्वपल्ली राधाकृष्ण. पहिले मला वाटतं डॉक्टर राजा राममोहन राय होते. दुसरे भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण. ते काय करायचे? रमण महर्षीच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस वेळ मिळेल ना, राष्ट्रपती असताना ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यावेळेस त्यांच्या आश्रमात जायचे, महाराजांचं दर्शन घ्यायचे, आणि तासन तास त्यांच्या आश्रमामध्ये बसायचे. ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस. एका पत्रकाराने त्यांना विचारलं, का हो म्हटले तुम्ही आपल्या देशाचे राष्ट्रपती आहात, मग तुम्ही एवढे या आश्रमामध्ये कसे करता येऊन बसतात? सर्वपल्ली राधाकृष्ण म्हटले, या आश्रमामध्ये जर आलो ना मला खूप समाधान मिळतंय. पत्रकार म्हणलं एवढं समाधान? अहो म्हटलं इतकं समाधान मिळतंय ना, एवढं समाधान मला मी राष्ट्रपती झालो त्यावेळेस सुद्धा मिळालं नव्हतं. एवढं समाधान मला रमण महर्षीच्या आश्रमात आल्यावरती, संतांच्या सानिध्यामध्ये आल्यावरती मिळतंय. म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये जर आम्ही गेलो ना आम्हाला नक्कीच समाधान सुख मिळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण संतांच्या सानिध्यात का जीवनामध्ये जीवन जगत असताना संगत सुद्धा चांगल्याची असली पाहिजे. कारण दृष्टांचं अन्न सुद्धा चांगलं नाही ती, ते अन्न सुद्धा आपल्याला आपली बुद्धी बदलते. कारण महाभारतामधला प्रसंग तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस भीष्माचार्य शेरपंजेरी पडले, 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरले होते. भीष्माचार्यांच्या किती? 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरले, आणि त्या कुरुक्षेत्रावरती भीष्माचार्य पडलेले. त्यांच्या बाजूला 5 पांडव उभे, आणि पांडव उभे असताना भीष्माचार्य त्या पांडवांना तत्वज्ञान शिकवत होते, तत्वज्ञान सांगत होते. पण त्या ठिकाणी द्रौपदी आली, आणि द्रौपदीनं ऐकलं ते भीष्माचार्य पांडवांना तत्वज्ञान शिकवतात म्हणून. द्रौपदीला हसू आलं. हसू आल्याबरोबर भीष्माचार्यांच्या लक्षात आलं द्रौपदी हसली म्हणून. भीष्माचार्याने विचारलं, द्रौपदी का हसली तू? द्रौपदी म्हणे नाही सहज हसली महाराज. खोटं बोलू नको, का हसली मला याचं उत्तर दे. द्रौपदी म्हणे नाही महाराज सहज हसले. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी कुलवान घराण्यातील कुलवान स्त्रिया सहज हसत नसत्यात, का हसली याचं उत्तर मला दे. आणि मग द्रौपदी म्हणली, महाराज मला हसू याचं आलंय, तुम्ही जे तत्वज्ञान पांडवांना सांगतायत ना त्याचं मला हसू आलंय. मग भीष्माचार्य म्हणले, याच्यात हसण्याचं काय? तत्वज्ञानामध्ये काय हसण्याचं? नाही द्रौपदी म्हणले, तुम्ही आज पांडवांना जे तत्वज्ञान आज सांगताय ना याचं मला हसू आलं. आज काय परवा काय? आणि मग द्रौपदी म्हणली, महाराज तुम्ही आज जे तत्वज्ञान पांडवांना सांगताय ना याचं मला हसू आलं, ज्या वेळेस माझं वस्त्रहरण होत होतंय. कारण एक स्त्री तुमच्याकडे याचना करत होती, महाराज मला वाचवा मला वाचवा. पण तुम्ही क्षत्रिय होता, महाभारतामध्ये तुमच्यासारखा योद्धा एकही दुसरा कोणी नव्हता. पण तुम्ही त्यावेळेस कौरवांना एक शब्द सुद्धा बोलले नाही. तुम्ही एक आवाज जर कौरवांना दिला असता ना, कौरवांची दानच झाली नसती माझ्या साडीला हात लावण्याची. आणि मग मला हे म्हणायचं, त्यावेळेस तुम्हाला हे तत्वज्ञान सुचलं नाही का? आज का सुचलंय? आणि मग भीष्माचार्यांचं गोड उत्तर आहे. भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी तू म्हणती ते खरं आहे, सगळं तू म्हणती ते खरं आहे, पण त्यावेळेस मी त्या दुर्योधनाचं अन्न खात होतो म्हणून माझी बुद्धी तशी झाली होती. म्हणे मग आज काय झालं? म्हणे द्रौपदी आज तुझ्या नवऱ्याने म्हणजे अर्जुनाने
मला जे बाण मारले ना, ते बाण मारल्यावर त्या दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं जे रक्त आहे ना, ते सगळं निघून गेलं म्हटलं. कारण अन्नाचं अंश रक्तामध्ये उतरतो, रक्ताचा अंश बुद्धीमध्ये उतरतो, आणि बुद्धी जशी वागेल तशी विचार माणसाचे. दुर्भूती ते मना, दुर्भूती ते मना, दुर्भूती ते मना, दुर्भूती ते मना, सदानुपजे नारायण राम, कदानुपजे नारायण, आतमज ऐसे करी, आतमज ऐसे करी, कदानुपजो नारायण, कदानुपजो नारायण, आतमज ऐसे करी, आतमज ऐसे करी, आतमज ऐसे करी, आतमज ऐसे करी. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजणार आहे. म्हणजे भीष्माचार्य सांगत होते, जे अन्न मी खाल्लं होतं ना, म्हणून माझी बुद्धी तशी झाली होती. म्हणून संगत सुद्धा चांगल्याची असली पाहिजे. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, 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 ढेकणाच्या संग हिराज बंगला, ढेकणाच्या संग हिराज बंगला, ढेकणाच्या संग हिराज बंगला, ढेकणाच्या संग हिराज बंगला. कुसंगे नाडला साधू दैसा, कुसंगे नाडला साधू दैसा, कुसंगे नडला साधू जैसा, कुसंगे नडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू दैसा, कुसंगे नाडला साधू दैसा, कुसंगे नडला साधू जैसा, कुसंगे नडला साधू जैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नाडली, ओढाळाच्या संगे सात्विक नासली, 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 ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ओढाळाचे संगे सात्विक नाडली. म्हणून संगत चांगल्याची असली पाहिजे. जीवन जगत असताना माणसाने कर्म चांगले केले पाहिजे. कारण जीवनामध्ये कर्मच आमच्या बरोबर येत असतात, दुसरं काही येत नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले आहेत ना, त्याची नेहमी माणसानं जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि चांगले कर्मच आपल्या बरोबर येणार आहे. दुसरं काही येणार आहे का? काहीच नाही. पण जीवनामध्ये माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात, ते आयुष्यात सुखी होत नाही. म्हणून जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना माणसांना इतरांचं सुद्धा वाईट नाही केलं पाहिजे. कारण जो इतरांचं वाईट करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटेला लागा ना. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही, कर्माचा होत असतो, हे लक्षात ठेवा. आम्ही काय कर्म करतो हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. एखाद्याने तुम्हाला त्रास दिला, दुःख दिलं, त्याचा अजिबात विचार करू नका.
एखाद्याने दुःख दिलं त्याचा विचार करत नाही, कर्म त्याचा व्याजासह बदला घेणार आहे. तुम्ही का दुसरं कर्म करता? कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा आणि किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार आहे, चुकणार नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगले कर्म केले पाहिजे. एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जर जळत असेल ना, तिचा अजिबात तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कुणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगलं जीवन जगा. स्वामी विवेकानंद म्हणतायत ना, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी संकट आहे, दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, त्यांना समजायचं का आपला रस्ता योग्य आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये निंदक नाही, संकट नाही, अडचणी नाही, त्यांना समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करत आहोत. म्हणून जीवनामध्ये लोकांचा विचार करू नका, समाजाचा बिलकुल विचार करू नका. कारण समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. तात्या, काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. कारण समाज असा आहे, पिरू विकत घेताना गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. ही आमची परिस्थिती. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीची हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना मात्र आम्ही 10 वेळेस विचार करतो. ही आज समाजाची स्थिती. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण समाजाचा विचार करू नका. आपलं आपलं भजन, त्या भगवंताचं नामस्मरण, चिंतन, परमार्थ आपण आपला करत राहा. लोकांचा विचार करू नका. कारण समाजामध्ये जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातोय. एकदा का गरज संपली, निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते मामा. स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणाऱ्याची संख्या आज जगात जास्त आहे. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळा. आयुष्यात अपयश पाहायला मिळणार नाही. कारण समाज असा आहे, पदरी अपयश आला का फारसा संबंध कोणी ठेवत नसतं. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा जवळ येत असतात. ज्यावेळेस वाईट वेळ असते ना, त्यावेळेस लोकही वाईट वागतात. ज्यावेळेस चांगली वेळ असते ना, त्यावेळेस लोकही चांगलं वागतात. म्हणून माणसं बदलण्यात वेळ घालू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलणार आहे. परिस्थिती म्हणजे त्या भगवंताचं भजन, चिंतन करा, नामस्मरण करा. संसारामध्ये आम्ही नाही का 1-1 रुपया करून संसार मोठा करत असतोय. परमार्थ तसाच आहे. परमार्थ एकी होत नाही. दररोज त्या भगवंताच्या नामस्मरणाचं आम्हाला संचयन करावं लागतं. दररोज नामस्मरण घेऊ त्यावेळेस संतांची भेट होत असते, तशी होत नाही. मग आज माळ घातली, सकाळी गंध लावला आणि असं घराच्या बाहेर येऊन सकाळी बघतो जगद्गुरु तुकोबारायसारखा आपल्याला विमान न्यायला येईल का? येईल का? नाही येणार ना. आम्हाला त्या परमार्थामध्ये सुद्धा तपश्चर्या लागणार आहे. तसं संसारामध्ये कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप सशी येतील आडवी, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगान पुढे चालत राहा. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना, ते पुसायला किती जण धावून येतात ते पहिले मोजा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून महाराज या अभंगामध्ये म्हणतायत का, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कशामुळे शेवट गोड झाला? चांगल्या वारी जन्म झाल्यानं शेवट गोड होतं का नाही? चांगल्या वारी मरण आल्यानं शेवट गोड होईल का नाही? गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवली मग शेवट गोड होईल का नाही? काही म्हातारे माणसं म्हणत असतात, महाराज आता कशाची चिंता राहिली नाही. पोरं सर्व्हिसला लागली, नातू सर्व्हिसला लागली, चिंता नाही, आता मरायला मोकळं झालं. याला शेवट गोड म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभर त्या भगवंताचं भजन केलंय, आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन केलंय, आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, म्हणून खऱ्या अर्थाने माझा आज शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 शेवट तो भला.
राजा माहेरा माझा बहू गोड गोड झाला माझा बहू गोड झाला आलोनी राजा माहेरा आलोनी राजा माहेरा हा शेवट तो भला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला शेवट भला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणून शेवट गोड जर व्हावासा आम्हाला वाटत असेल तर आम्हाला भगवंताचं आयुष्यभर भजन करावं लागणार, आयुष्यभर चिंतन करावं लागणार. जीवन जगत असताना आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये आम्ही माळ घातली पाहिजे, त्याला गंध लावायला सांगितलं पाहिजे. आमच्या लेकरांनी जर माळ घातली गंध लावला तर आमची आई 10 वर्षी जास्त जगेल, आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल. कारण हा एवढा मोठा उत्सव आपण करतोय बरं का बबन दादा. कारण आता आम्ही एवढे जमून आलो म्हणजे आम्हाला एक माळकरी पाहिजे पाहिजे म्हणजे तुमच्यातला एखादा माळकरी लागेल. एवढा मोठा सोहळा साजरा करतो आम्ही, काही वेडे थोडेच. तर मग आता तुम्ही माळ घालायची तयारी करा म्हणून, नाही तर अजून कोणाला तरी तयारी करायला लावा. कारण खूप महत्वाचं आहे ती. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आपल्याला दादालाच माळ घालायला लावा लागणार आहे, म्हणजे मग आपला एक सदस्य वाढवून दुसरं काय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एक तर काय झालं बरं का महाराज अमोल महाराज नाही, नाही, त्यांची गेले दिवस आता. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणजे हा एवढा मोठा उत्सव करते खरोखर भाग्य मानावं लागेल. ते बी त्यांच्यामुळं नाही मानावं लागायचं, कारण आपल्या बहिणी वारकरी होते म्हणून ते आज एवढा मोठा उत्सव होतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आमच्या लेकरांच्या गळ्यामध्ये माळ घाला, त्याला गंध लावायला सांगा. आमच्या मुलांनी जर माळ घातली आमचा बाप 10 वर्ष जास्त जगेल, आमची आई 10 वर्ष जास्त जगेल. जीवनामध्ये धन दौलत बरोबर येणार नाही, पैसा अडका काहीच येणार नाही. आम्ही 2027च्या LICच्या हप्त्याची आज का तयारी करून ठेवली, 2030च्या LICच्या हप्त्याची आज आम्ही व्यवस्था करून ठेवली. पण अरे बाबा रात्रीतून जर हृदयविकाराच्या झटक्यानं गेला तर भगवंताला काय उत्तर देणार आहे? ते उत्तराची व्यवस्था आहे का आमच्या जीवनामध्ये? देवा तुझं भजन केलंय, देवा तुझं चिंतन केलंय? नाही. म्हणून जीवनामध्ये आमच्याबरोबर फक्त त्या भगवंताचं भजन चिंतन येणार एवढं लक्षात ठेवा. धन कमवा, पण ते धनाला जोड जर भगवंताची संतांच्या विचाराची जर असेल ना, त्या संसारामध्ये इतकं समाधान मिळत असताना याचे इतकं समाधान कुठंच भेटणार. जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच का उदास विचार वेच करी उदास विचार वेच करी उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उदास